Chalo, so very good morning to you everyone. So today we will be heading towards the last topic of the chapter called as Mathematics 2 Differential Equation. बरोबर? आता मी तुम्हाला नेहमी म्हणायचो की Mathematics 2 हे जे आहे हे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहे. बरोबर? म्हणजे काय की जर मला डिफरन्शिएशन आलं तर मला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येतो. बरोबर? जर मला डिफरन्शिएशन आलं, बेसिक एओडी आलं तर मला इंटिग्रेशन येतो. जर हे सगळं आलं तर इंटिग्रेशन बरोबर आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन येतं. ते आलं सगळं की आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन येतं आणि या सगळ्यांचं जर नॉलेज असेल तर आता मला डिफरन्शियल इक्वेशन येणार आहे. बरोबर? सो इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की आज आपली बेसिक्स डेरिव्हेटिव्हची आणि इंटिग्रेशनची पूर्ण रिव्हिजन होणार आहे. राईट? त्यामुळे आपण याला थोडंसं पॉझिटिव्ह वेने घेऊयात. बरोबर? 8 डिसेंबरला आपली पहिली प्रिलिम लॉन्च होतीये. बरोबर? त्यामुळे सगळ्यांनी त्या प्रिलिमचा सिन्सिअरली अभ्यास करा. माझी सर्वांना एकच विनंती आहे की डिफरन्शियल इक्वेशन परत बघायची गरज पडली नाही पाहिजे. एवढ्या सोप्या वेळी मी त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. बरोबर? एकदम सोप्या वेळेमध्ये आपण त्याला एक्सप्लेन करूयात, त्याला लर्न करूयात आणि हा चॅप्टर इथेच संपून टाकूयात. राईट? बरं, तर या चॅप्टरमध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय लर्न करायचंय, याचं वेटेज किती आहे काय मी ऑलरेडी ग्रुपवरती टाकलेलं आहे बघा. राईट? सो जवळपास या चॅप्टरचं वेटेज बघितलं आपण तर 5 ते 6 मार्क्सचं वेटेज आहे बोर्ड्समध्ये. बरोबर? सो जर मी बोर्ड्सबद्दल बोललो तर बोर्ड्समध्ये जवळपास 5 ते 6 मार्क्सचं वेटेज आहे विथ ऑप्शन. तुम्ही जेई मेन्समध्ये याचा जवळपास एक क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता. एक क्वेश्चन म्हणजे 4 मार्क्सचा आणि तुम्ही एमएससी सीईटी एक्झामिनेशनमध्ये याचे 2 क्वेश्चन मॅक्स 2 क्वेश्चन म्हणजे अगेन 4 मार्क्सचे तुम्ही याला एक्सपेक्ट करू शकता. राईट? या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय लर्न करायचंय तर एकदम 6 गोष्टी लर्न करायच्या. एकदम सिंपल 6 गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा की डिफरन्शियल इक्वेशन ज्यावेळी मी लर्न करतोय पण हे डिफरन्शियल इक्वेशन नेमकं आहे काय. बरोबर? ती डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन आपल्याला माहित पाहिजे. बघितल्यास कळलं पाहिजे बाबा हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 1 मार्क्सचा क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये की फाइंड जर ते डिफरन्शियल इक्वेशन असेल. बरोबर? जर ते डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याची ऑर्डर आणि डिग्री काय हे आयडेंटिफाय करायला लावतात. ते ऑर्डर आणि डिग्री काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. लास्टली गोष्ट आहे तिसरी गोष्ट की फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय करतील ते रँडमली काहीतरी आपल्याला एखादं एक्झाम्पल देतील आणि त्या एक्झाम्पल पासून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायला लावतील. बरोबर? म्हणजे काय समजा एक नॉर्मल टाईप दिलेला आहे आपल्याला, त्या नॉर्मल टाईपला मला डिफरन्शिएट करावं लागेल म्हणजे मला डिफरन्शियल इक्वेशन मिळेल. कधी कधी असं होईल की डिफरन्शियल इक्वेशन दिले त्या डिफरन्शियल इक्वेशनला नॉर्मल फॉर्म मध्ये आणा म्हणजे मला इंटिग्रेट करायचं. ते कसं करायचं काय करायचं आपण बघूया. मग एकदा मला हे डिफरन्शियल इक्वेशन काय आहे त्याची ऑर्डर डिग्री काय आहे ते कसं फॉर्म करायचं हे कळालं तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचे 3 टाईप लर्न करायचे. किती टाईप लर्न करायचे? 3. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल म्हणजे सगळे एक्स एका साईडला आले पाहिजेत, सगळे वाय एका साईडला गेले पाहिजे. एवढे लक्षात ठेवायचं. दुसरं आहे होमोजिनियस इक्वेशन. आता होमोजिनियस म्हणजे आपल्याला माहिती आहे की बाबा आपली पॉवर सगळीकडे सेम असते. मग जर पूर्ण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये एक्स ची आणि वाय ची पॉवर सेम राहिली त्याला म्हणायचं होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. नंतर आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन LDE म्हणतात. त्या LDE चे 2 टाईप आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. माझं असं म्हणणं आहे दोन्ही खूप इझी आहे. तुम्ही एक जरी प्रिपेअर केला मोर दॅन इट. बरोबर? तर एवढ्या 6 गोष्टी आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये लर्न करायच्या. आता मला हे सांगायचंय की हे डिफरन्शियल इक्वेशन काय असतं, त्याची ऑर्डर डिग्री कशी आयडेंटिफाय करायची, डिफरन्शियल इक्वेशन कसा फॉर्म करायचं याचे जास्त क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. हा तुम्ही याला हे नक्की ऑर्डर आणि डिग्री मी जस्ट चेक करत होतो. 6 व्हिडिओज मी ऑलरेडी रेकॉर्ड केलेले डिफरन्शियल इक्वेशनचे ज्याच्यामध्ये मी हे ऑलरेडी सगळं शिकवलेलं आहे. 6 मी तुम्हाला बेसिक सांगतो आज काय ते पण माझं सर्वांना म्हणणं राहील की 6 व्हिडिओज ते बघा कारण याच्यावरती आपल्याला एक्झाम मध्ये 1000% म्हणजे 100% आपल्याला क्वेश्चन विचारले. बरोबर? एकदम इझी सिंपल वे मध्ये एक्सप्लेन केलेले एकदा तुम्ही बघायचा प्रयत्न करा. ठीक आहे? तर मी सुरुवात करतो की बाबा हे डिफरन्शियल इक्वेशन काय असतं. बरोबर? समजा मी पहिल्यांदा लिहिले आता द व्हेरी फर्स्ट थिंग दॅट आय एम टॉकिंग अबाउट इज व्हॉट dy/dx + 2x² = 0. बरोबर? त्याचं नावच आहे डिफरन्शियल म्हणजे आपल्याला त्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह दिसला पाहिजे. जर त्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल मग तो फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होऊ शकतो. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? पहिला डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर असू शकतो दुसरा डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर तिसरा डेरिव्हेटिव्ह काही असू शकतो ना. जर मला त्या क्वेश्चन मध्ये डेरिव्हेटिव्ह दिसला त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. मग आता बघा बरं इथं हे फर्स्ट ऑर्डर आहे कारण त्या y ला आपण एकदा डिफरन्शिएट केले dy/dx + 2x² = 0 म्हणजे हे माझं डिफरन्शियल इक्वेशन आहे. सेकंड एक्झाम्पल आपण ऑब्झर्व करूया काय दिले आपल्याला a cos log x
प्लस बी साइन लॉग एक्स इक्वल टू 0. बरोबर. इथं कुठेतरी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह दिसतोय का? कॅन वी सी एनी डेरिव्हेटिव्ह टर्म ओव्हर हिअर? ॲब्सोल्युटली नॉट. मग याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकत नाही. हा, ते काय करतील इथं बघा बरं, मी म्हणले काय फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बरोबर. मग ते काय करतील, तुम्हाला असं काहीतरी एक्झाम्पल देतील आणि ते म्हणतील याच्यावरून तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा. मग ज्यावेळी डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचे, मग त्याला एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे का दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे का तीनदा? मी डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं ना, मग एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊन थांबायचं का दोनदा डेरिव्हेटिव्ह घेऊन थांबायचं का 3 वेळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा माहित नाही आपल्याला. त्यासाठी काय करायचं, त्यांनी हे जे काही दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये कॉन्स्टंट्स किती आहेत बघायचे. इथे किती कॉन्स्टंट आहे बघा. ए हा एक कॉन्स्टंट आहे कारण त्याच्यामध्ये फंक्शन एक्स नाहीये ना. सो ए हा माझा कॉन्स्टंट आहे, बी पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे किती कॉन्स्टंट आहेत माझ्याकडे? 2. मग जोपर्यंत ते 2 कॉन्स्टंट गायब होत नाहीत, म्हणजे इन शॉर्ट जर 2 कॉन्स्टंट असतील मला 2 वेळा डिफरन्शिएट करून थांबायचं. पण काळजी घ्यायची की डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुन्हा ए आणि बी दिसले नाही पाहिजे. मी काय म्हटलं कळालं? मग त्यासाठी त्या पर्टिक्युलर डिफरन्शियल इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं ते आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन थर्ड टाइप. बरोबर. फक्त तुम्हाला एक लक्षात घ्यायचंय, जर माझ्याकडे 2 आर्बिटरी कॉन्स्टंट, ज्याला म्हणतात काय म्हणतात त्याला आर्बिटरी, जर माझ्याकडे 2 आर्बिटरी कॉन्स्टंट्स असतील तर मी त्याला दोनदा डिफरन्शिएट करणार. इथं एकदा डिफरन्शिएट केले म्हणजे इथं किती आर्बिटरी कॉन्स्टंट असतील? ओरिजिनली एकच आर्बिटरी कॉन्स्टंट असणार आहे. त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर मला हे मिळाले. बरोबर. सगळ्यांना कळालं की आता याच्याबद्दल बोलूया आपण. थर्ड एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह टर्म आहे काय? कितव्या नंबरचा डेरिव्हेटिव्ह आहे? किती ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे? फर्स्ट ऑर्डरचा. म्हणजे याला आपण डिफरन्शियल इक्वेशन आहे असं म्हणू शकतो. बरोबर. फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊ द्या. आहे का डिफरन्शियल इक्वेशन? 1000% आहे. बरोबर. फिफ्थ कडे जाऊया. आहे, हे पण डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता या केस मध्ये जर मी ऑब्झर्व केलं ना तर हे माझं डिफरन्शियल इक्वेशन आहे, पण हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. का रे? y ची पॉवर 1, x ची पॉवर 1, x आणि y दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी 1च येईल ना. इथं भले ते ऍडिशन असल्यामुळे बाहेर येत नाही, पण जर आपण स्क्वेअर रूट मध्ये त्यांना टाकलं बरोबर तर या सगळ्यांची पॉवर 1 असल्यामुळे अगेन इट इज अ होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन काय आहे? कारण त्यामध्ये dy/dx ची टर्म आहे. इथं चेक करा, हे डिफरन्शियल इक्वेशन आहे का? आहे. पण याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. आणि तुम्ही म्हणता की कसं काय आयडेंटिफाय करायचं हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे? मग जर असा टाइप असेल बघा बरं, dy/dx प्लस p टाइम्स y log y म्हणजे असं dy/dx प्लस p टाइम्स y इज इक्वल टू q. जर असं असेल त्याच्यामध्ये p आणि q हे फंक्शन ऑफ x पाहिजे. p आणि q काय पाहिजे? x चे फंक्शन पाहिजे. मग p म्हणजे काय रे बघा आपला sin x फंक्शन ऑफ x आहे का? q म्हणजे काय रे आपला cos x फंक्शन ऑफ x आहे का? आहे. म्हणजे जर dy/dx प्लस py इज इक्वल टू q हा जर टाइप असेल त्याला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि हा टाइप 1 आहे. आता टाइप 2 मी तुम्हाला म्हणतो ना की टाइप 2 करायचा का नाही हे तुमच्या मनावरती. टाइप 2 मध्ये काय माहिती का? याच्यापेक्षा थोडंसं रिव्हर्स आहे. कसं आहे माहिती आहे? dx/dy बरोबर प्लस px इज इक्वल टू q. इथं dx/dy बरोबर. इथं काय p आणि q हे दोन्हीही काय पाहिजे? दोन्हीही फंक्शन ऑफ y पाहिजे. म्हणजे कसं येणार आहे? sin y, इथे येणार x आणि इथे येणार cos. आपल्याला सवय dy/dx ची असते, dx/dy ची सवय नसते. बरोबर. त्यामुळे हे थोडंसं मुलांना कन्फ्युजन वाटू शकतं, पण काही नाही, एकदम सोपे. विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट करायचं किंवा मी सांगतो काय करायचं ते आपण जसं पुढे जाऊयात ना आपण ते एक्सप्लेन करूया. म्हणजे हे जे मी लिहिलं होतं ना की लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे 2 टाइप आहेत. पहिला टाइप कुठला आहे माझं सांगा? dy/dx प्लस py इज इक्वल टू q, ज्याच्यामध्ये p आणि q दोन्हीही x चे फंक्शन असले पाहिजे. आणि इथं काय लिहिले मी? dx/dy प्लस px इज इक्वल टू q, ज्याच्यामध्ये p आणि q दोन्हीही y चे फंक्शन. बरोबर. म्हणजे एक व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, त्याच्यामध्ये आपण काय करणार? सगळ्या x एका साइडला देणार, सगळे y एका साइडला देणार. होमोजेनियस इक्वेशन आयडेंटिफाय कसं करायचं? सगळ्यांची पॉवर सेम आली लगेच कळतं आपल्याला हे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे. त्याला सॉल्व्ह करायची एक ट्रिक आहे, एकदम सिंपल आहे. लगेच कळतं की मला होमोजेनियस आहे, मला याच पद्धतीने जायचं. आणि लास्ट आहे कुठलं? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याचे 2 टाइप आहेत. बरोबर. आता डिफरन्शियल इक्वेशन काय हे कळालं. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची प्रॅक्टिस करावं लागणार. मी सांगितलं तुम्हाला ते 6 व्हिडिओज आहेत, एकदा नीट व्यवस्थित बघा. पण हे जे इम्पॉर्टंट आहे ना ऑर्डर आणि डिग्री, हे मी पटकन एका मिनिटात एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघितला तर थोडासा कॉन्फिडन्स येईल. राईट. की ऑर्डर आणि डिग्री ऑफ म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन काय. आता आपल्याला
हे ऑलरेडी माहिती आहे, पण तरी सुद्धा मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. इथे पहिले एक्झाम्पल आपण ऑब्झर्व करूया. द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल दॅट आय एम टॉकिंग अबाउट, राईट. पहिले इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे का रे? आहे. का डिफरन्शियल इक्वेशन आहे? कारण त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहेत, बरोबर. मग आता मला काय करायचं आहे, पहिल्या इक्वेशनची इथं आन्सर लिहूया. पहिल्या इक्वेशनची मला ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायची. लक्षात घ्या, ऑर्डर आणि डिग्री कधी फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असते. 2/3 5/3 असं नसणार आहे. ते कधीही प्युअर नंबर असणार आहे, राईट. जर तिथं समजा असा आलं रेस टू 3 वगैरे, बरोबर, किंवा असा आलं ना रेस टू 3/2 वगैरे, तर त्याला काय करायचं हे मी सांगेन त्यावेळी, बरोबर. पण आता एक बेसिक आपल्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, राईट. सगळ्यात मला पहिल्यांदा फाइंड आउट करायचे ऑर्डर, पहिल्या क्वेश्चनची ऑर्डर. आता लक्षात घ्यायचं, त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायएस्ट किती वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं ते बघायचं. इथं एकदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, इथं दोनदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, बरोबर का नाही? हो की नाही? हायएस्ट किती काढलाय? दोनदा. म्हणजे याची ऑर्डर झाली 2. हे तर आपल्याला माहिती आहे. फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, बरोबर. आता काय करायचंय, मला डिग्री फाइंड आउट करायची, बरोबर. तर ज्याची हायएस्ट ऑर्डर आहे, कुणाची हायएस्ट ऑर्डर आहे? 2. हे बाकी सगळी दुनिया इग्नोर मारायची. आता या 2 च्या डोक्यावरती पॉवर किती आहे? काहीच नाही, म्हणजे 1 आहे ना, म्हणजे त्याची डिग्री 1. जी पॉवर असते ना, पॉवर हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची, हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या डोक्यावर जी पॉवर असते त्याला आपण डिग्री असं म्हणतो. मला काय म्हणायचं कळते? आता काय करूयात आपण सेकंड एक्झाम्पल बद्दल बोलूया, राईट. सो इफ आय टॉक अबाउट द सेकंड एक्झाम्पल मध्ये चेक करा. आता मी याच्याबद्दल बोलतो. मला काय करायचं, याची एक्झाम मध्ये कसं विचारतोय मी आता, याची डिग्री आणि याची ऑर्डर काय फाइंड आउट करा. आपल्या डोक्यात सिक्वेन्स बसलेला असतो मस्त, ऑर्डर आणि डिग्री. ते एमसीक्यू मध्ये फिरवतात, डिग्री आणि ऑर्डर विचारतात. आपण टिक करू, ऑर्डर आणि डिग्रीने ऑर्डर विचारलो, बरोबर. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड करताना सवय लावायची, आधी ऑर्डर बघायची. कारण जोपर्यंत मला ऑर्डर कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी डिग्री लिहूच शकत नाही. हायएस्ट ऑर्डरची पॉवर म्हणजे डिग्री, बरोबर. सगळ्यात हायएस्ट ऑर्डर किती काढलेली इथे? 3 वेळाला डिफरन्शिएट केले, म्हणजे 3 कॉन्स्टंट होते या गरीबामध्ये. येस ऑर नो? ओके नाही. याची ऑर्डर किती झालेली? 3. हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर किती आहे? किती आहे? म्हणजे माझी डिग्री किती झाली? 2. सो माझी ऑर्डर 3 आली, डिग्री 2. हे समजलं? हा इथे होते का? हो यार. येस, इट हॅज टू बी dx क्यूब ओव्हर. बरोबर. मी ते असं का बघायला लागले सगळे? मला डाऊट आला थोडासा, असं का बघते वेगळंच, राईट. सो d क्यूब y अपॉन dx क्यूब चा स्क्वेअर. सो हायएस्ट ऑर्डर जी आहे ती 3 आहे. हायएस्ट ऑर्डरची जी पॉवर आहे ती 2 आहे. सो ऑर्डर 3 आली, डिग्री 2 आली. याच्याबद्दल बोलूया. काय आहे याची ऑर्डर? तुम्ही सांगा मला, याची ऑर्डर काय आहे? हायएस्ट किती नंबरचा डेरिव्हेटिव्ह काढलाय? 3 नंबरचा काढलाय. y ट्रिपल डॅश म्हणजे 3 नंबरचा डेरिव्हेटिव्ह. सो याची जी ऑर्डर असणार आहे, बरोबर. जर याच्या ऑर्डर बद्दल बोललो आपण, याची ऑर्डर किती असणार आहे? 3. आणि याची डिग्री किती आहे? डिग्री 2 आहे. समजते ना? इथे बघा बरं आता, याची ऑर्डर किती आणि डिग्री. चला पटापट, एकदम सुपर फास्ट. गाडी या फलाटावरती फक्त 1 मिनिट थांबणार आहे. आवला पटकन. हर्षद काय म्हणणं आहे तुझं? एक नक्की? ठीक आहे, चालतं. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज करायचं आहे? 1000% एक ना? नक्की? सगळ्यांचं एक म्हणणे ना? तुम्ही सगळ्यांनी जीव द्या. अरे घरी बोलतो, याचा बेस खाली कोण नाही म्हणजे किती आहे? 1 आहे ना. इथे डिव्हिजन होती ना, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यास काय मिळालं मला? dy/dx चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय मिळालं मला? 3xy अपॉन फ्रंट पंच. हा फ्रंट पंच इकडे मल्टिप्लाय होणार आहे. फ्रंट पंच किती येईल माझा? dy/dx * 1 येईल ना, इंटू काय मिळालं मला? cos of x. समजलं का मला काय म्हणायचंय? राईट पंच प्लस लेफ्ट पंच अपॉन फ्रंट पंच इज इक्वल टू cos x. तो फ्रंट पंच इथे अपॉन होता तो इकडे गेला. आता मला सांगा की किती ऑर्डर आहे, किती डिग्री? ऑर्डर किती रे? ऑर्डर 1 आणि डिग्री किती रे? 2. समजलं काय? आवाज सोपं आहे सर, समजलं. म्हणून शेवटचा क्वेश्चन असं ठेवला. माझी किंमत कळली पाहिजे तुम्हाला गरीबांना, है का नाही? नाहीतर सर येते, चला पुढे चला, असं नको व्हायला.
ओके नाही. त्यामुळे या केसमध्ये एकदम सिंपल आहे की ज्यावेळी बघायचं ना आधी आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार आहे, हो की नाही. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे मित्रांनो की ज्यावेळी एखादी गोष्ट माहीत नसते, हो की नाही, ती मॅजिक असते. पण ज्यावेळी एखादी गोष्ट कळते ती लॉजिकमध्ये कन्वर्ट होते का नाही. येस ऑर नो. मग मॅजिक कडून लॉजिकचा प्रवास म्हणजे आपली मेहनत आहे, ती आपली अंडरस्टँडिंग. एकदम सिंपल होतं, दिसत नव्हतं, फक्त क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय काय वाक्य बोलले मी, काय वाक्य थँक्यू नो ऑटोग्राफ. ओके चला, या केसमध्ये आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्याला काही लोकांना लगेच काही असं लगेच जायला लागले, काय वास यायला लागला. बरं, इन शॉर्ट क्रॉप करावं लागेल. सो या केसमध्ये मला इन शॉर्ट काय केलं, मी क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्रॉस मल्टिप्लाय केलं एवढं तर फिक्स होतं की माझी ऑर्डर चेंज नाही होणार, कारण पहिला डेरिव्हेटिव्ह. हा, पण माझी पॉवर चेंज झाली, त्यामुळे माझी डिग्री त्या केसमध्ये 2 आहे. सो ऑर्डर आणि डिग्री काय हे सगळ्यांना कळाले. आता काही एक्झाम्पल्स त्या व्हिडिओजमध्ये आहेत, ते व्हिडिओज थोडेसे नाही का अस्ताव्यस्त आहेत, बघून घ्या एकदा. जर नाही कळालं तर आय एम देअर. ओके, पण लक्षात घ्या, मला एकच सांगायचंय की तुमची ऑर्डर कधीही फ्रॅक्शन मध्ये नसते. 3/2, 2/3 असं नसणार. जर तसं असेल तर काय करायचं त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, आपण याची प्रॅक्टिस करूया. पण मला आधी जे मेन फोकस करायचं आहे ना, तो मेन फोकस करायचा या गोष्टीवर, बरोबर. जर मला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला तरच हे पुढचं येणार. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म नाही आला काहीच नाही, बरोबर. चला आपण काय करूया, लेट्स प्रोसीड टुवर्ड्स द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल. सॉल्व एवढंच दिले. काय म्हणले, सॉल्व y minus x dy by dx equal to 0. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा सारा क्वेश्चन कुठल्या चॅप्टर मधला आहे हे कळलं पाहिजे. सॉल्व एवढंच म्हणले, हो की नाही. असं म्हणतील कधी त्याला जर दया आली तर सॉल्व द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन. पण जर नाही कळलं तर कळलं पाहिजे आपल्याला, मॅथ्स 2 मधला क्वेश्चन आहे, बरोबर. तर हा डेरिव्हेटिव्ह तर काय ऑलरेडी म्हणजे नाही का, डेरिव्हेटिव्ह दिसतो म्हणजे डिफरन्शिएशन मधला असेल किंवा डिफरन्शियल इक्वेशन मधला असेल, बरोबर. चला मी आता कसं सॉल्व करणार सगळ्यांनी लक्ष द्या. आर यू विथ मी एव्हरीवन? आहात का सगळे? झोपू नका, लक्ष द्या. काय करणार मी, कन्सिडर y minus x times dy by dx equal to 0. याला सॉल्व करायचं, या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं बघा. देअरफॉर आता चेक करा, मी काय केलं, y इज हा इक्वल टू 0 दिसलं ना की एकदम स्ट्रेस फ्री होऊन जायचं. इक्वल टू 0 लय महत्वाचं आहे. आता का, इक्वेशन आहे ना ती डिफरन्शियल इक्वेशन. तुम्हाला आठवते आपण जेव्हा एलपीपी लर्न केला त्यावेळी मी तिथे शब्द वापरायचो लिनियर इन इक्वेशन. आठवते का, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम मध्ये लिनियर इन इक्वेशन. इन इक्वेशन मध्ये काय करायचं आपण, लेस दॅन ऑर इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन, याला इन इक्वेशन म्हणायचं. इथे काय म्हणले, डिफरन्शियल इक्वेशन. इक्वेशन म्हणलं की सांगितलं की काय असतं, इक्वल टू क्वाड्रेटिक इक्वेशन, बरोबर का नाही. इक्वल टू 0 असलं पाहिजे. इक्वल टू 0 आहे का आपल्याकडे, आहे, म्हणजे अर्धा स्ट्रेस इथेच गायब होतो. का, चेक करा. मी या टर्मला या साईडला घेऊन आलो, सो मला काय मिळालं सांगा, इट इज x टाइम्स dy अपॉन dx, बरोबर. आता आठवते ज्यावेळी आपण इंटिग्रेशन लर्न करत होतो तेव्हा मी तुम्हाला काय म्हणायचो की dx आणि dy ह्या दोन्ही टर्म आपल्याला न्यूमरेटर मध्ये पाहिजे असतात, म्हणायचो का नाही, बरोबर. काय करायचं, dx ला वरती घेऊन चला. dx आणि dy हे कंपल्सरी आपल्याला न्यूमरेटर मध्येच पाहिजे, बरोबर. तुम्ही काय केलं चेक करा, इथं हा dy आपल्याला या साईडला म्हणजे आधी dx ला इकडे घेऊन चालू, राईट. सो इथे काय केलं मी, y dx इज इक्वल टू काय मिळालं मला, x टाइम्स dy मिळालं, बरोबर. आता तुम्ही y ची टर्म आधी लिहा, x ची टर्म आधी लिहा, काही फरक नाही पडत, बरोबर. मी आधी एक समजा y ची टर्म दिली, काय लिहिलं मी, x टाइम्स dy इज इक्वल टू y टाइम्स dx. मी असं पण लिहू शकतो ना, फक्त याला इकडे लिहिलं याला इकडे लिहिलं, काही फरक नाही पडत, राईट. बरं, फरक पडेल नाही असं नाही, फरक पडेल पण त्याने आन्सर चुकणार नाही. आता का फरक पडेल तुम्हाला तेही सांगतो. समजा मी यालाच इंटिग्रेट केलं किंवा समजा यालाच मी सॉल्व्ह केलं तर काय फरक पडतो, आपण स्टेप बाय स्टेप. आधी आपण याच्याबद्दल डिस्कस करूया, चला स्टेप बाय स्टेप, राईट. सो मला पहिल्यांदा लक्षात नाही आलं, मी काय केलं, डायरेक्टली इकडे मल्टिप्लाय केलं, राईट. आता मी काय करणार, मी काय म्हणतोय, dx ची टर्म आणि dy ची टर्म ही नेहमी वरती राहिली पाहिजे. सो हा y या साईडला खाली जाईल आणि हा x या साईडला खाली. का, कारण मला dx वरती पाहिजे. सो काय मिळालं मला, dx अपॉन x इज इक्वल टू काय मिळालं मला, dy अपॉन y. झाले का ते व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले याचा अर्थ काय माहिती का, सगळ्या x च्या टर्म्स dx बरोबर आल्या, सगळ्या y च्या टर्म्स dy बरोबर आल्या, बरोबर. ज्यावेळी आपल्याला अशी एक अचीवमेंट मिळते याला म्हणायचं व्हेरिएबल सेपरेट झाले, बरोबर.
आता ज्यावेळी माझे व्हेरिएबल सेपरेट होतील त्यावेळी मी डायरेक्टली इंटिग्रेट करणार. करेक्ट. देअरफॉर मी काय करणार आता बघा, चेक करा. इंटिग्रेटिंग. आता तुम्ही म्हणाल विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं का विथ रिस्पेक्ट टू वाय? फक्त इंटिग्रेट करायचं. याला विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं, याला विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं. मी इथे काय लिहिणार नाही, इंटिग्रेटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं काही लिहिणार नाही. मी फक्त काय म्हणणार, इंटिग्रेटिंग. तर काय होईल चेक करा. इट इज इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन y. आता 1 अपॉन x से इन शॉर्ट आहे. सो log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x, म्हणून त्या 1 अपॉन x चं इंटिग्रेशन काय येईल, log x. तो इथे काय मिळेल मला सांगा. इट इज log ऑफ x इज इक्वल टू, इथे काय मिळेल मला, log ऑफ y. इथं log आहे, इथं log आहे, तर मी काय करणार, ज्यावेळी कॉन्स्टंट ऍड करणार, एक कॉन्स्टंट c च्या टर्म मध्ये. तुम्ही म्हणाल सर मग दोन्ही साइडला का नाही ऍड केलं? अल्टिमेटली कॉन्स्टंटच आहे ना. इकडं ऍड केला, इकडं आला, कॉन्स्टंटच राहिला ना. कुठल्याही एका ठिकाणी ऍड करा, कोणत्याही एका ठिकाणी. दोन्हीकडे ऍड करायची गरज नाहीये, एका ठिकाणी कॉन्स्टंट ऍड करा. तर मी काय केलं, या साइडला कॉन्स्टंट ऍड केला. बरोबर. जर या साइडला कॉन्स्टंट ऍड केला तर मला काय मिळते बघा. देअरफॉर कॅन आय राइट दिस एज, बघा बरं, log ऑफ x इज इक्वल्स टू व्हेनेवर देयर इज ऍडिशन. ऍडिशन कशामध्ये कन्वर्ट होती, मल्टिप्लिकेशन मध्ये दोघांचा एकच log येणार आणि इथे काय मिळणार मला, cy अशी टर्म मिळणार. बरोबर. आता या logचा कोएफिशिएंट किती आहे, 1. या logचा कोएफिशिएंट किती आहे, 1. मग ज्यावेळी कोएफिशिएंट सेम येते log ओढून टाकूया. बरोबर का नाही. म्हणजे काय मिळणार मला सांगा, x इज इक्वल्स टू cy. याला मी बॉक्स केला आणि हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे इन शॉर्ट काय माहितीये का, त्या डिफरन्शियल इक्वेशन, हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे याची ऑर्डर किती आहे, 1. याची ऑर्डर 1 आहे. याची डिग्री किती आहे, 1. बरोबर का नाही. आता ऑर्डर 1 आहे याचा अर्थ एकच कॉन्स्टंट होता. तो कॉन्स्टंट कुठला होता, c हा कॉन्स्टंट. मला काय म्हणायचं कळते, समजलं मला काय म्हणायचं. आता काही जण काय करू शकतील, आधी y ची टर्म लिहितील आणि नंतर x ची टर्म लिहितील. मग उजव्या साइडला ज्यांनी x लिहिले त्यांचा c इथे काय येईल, log y इज इक्वल टू log x प्लस log c. मग त्यांचं काय येईल आन्सर, y इज इक्वल टू cx असं यायचं. काही फरक नाही, काही फरक नाही. कारण शेवटी जर रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं मी तर मला हेच मिळणार. म्हणजे काय की या डिफरन्शियल इक्वेशनला मी इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट करून मला हे आन्सर मिळालं. आणि जे ओरिजिनल क्वेश्चन होता तो हा क्वेश्चन होता, या क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर मला ते मिळालं. हे समजलं का नक्की सर्वांना? शुअर 100% हेच आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारलेला क्वेश्चन, एकदम इझी क्वेश्चन्स बोर्ड मध्ये विचार. चलो नाउ लेट्स प्रोसीड टुवर्ड्स सेकंड क्वेश्चन. बरोबर. काय दिले आपल्याला, पुन्हा एकदा क्वेश्चन दिला, सॉल्व. काय दिले, x प्लस y dy by dx is equal to sec of x square plus y square. त्यांनी काय शब्द वापरले बघा, find particular solution if x is equal to y is equal to 0. आता प्रश्न झाला पर्टिक्युलर सोल्युशन काय, राईट. आता लक्षात घ्या, एकदम सिंपल आहे की ज्यावेळी मी एखादी गोष्ट ऍड्रेस करतोय त्यावेळी मी जनरल सोल्युशन बद्दल बोलतो. मी सगळ्यांना जनरली बोलतो, यस ऑर नो, हो की नाही. सगळ्यांना ऍड्रेस केलेलं आहे. त्यावेळी c ची व्हॅल्यू जी आहे ती अननोन आहे. c ची व्हॅल्यू मला माहिती आहे का, नाही. c हा प्युअरली अननोन टर्म मध्ये काउंट केला जाईल. बरोबर. पण ज्यावेळी ते शब्द वापरतील की पर्टिक्युलर सोल्युशन, म्हणजे काय, मी पर्टिक्युलरली संस्कृतीला बोलतो, हो की नाही. आय एम व्हेरी मच फोकस्ड की मी कुणाशी बोलतो. बरोबर. मग ज्या केसमध्ये मला कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे, त्यांनी सांगितलं x इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 0. समजा त्या व्हॅल्यू मी इथे टाकल्या, बरोबर, तर मला c ची व्हॅल्यू मिळू शकते ना. समजा इथे 0 0 नाही, 1 आणि 2 घ्या, 1 आणि 2 घ्या. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 2. तर c ची व्हॅल्यू किती मिळाली मला, 1/2 मिळाली ना. म्हणजे मला कॉन्स्टंटची व्हॅल्यू ज्या इक्वेशन मध्ये कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे त्याला म्हणायचं पर्टिक्युलर इक्वेशन किंवा पर्टिक्युलर सोल्युशन. हे काय झालं माझं जनरल सोल्युशन. आता काय विचारले, पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करा. मला काय म्हणायचं कळते, म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये मला आता c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि ते काय आहे ते लिहायचं, राईट. बरं. मग आता याला सॉल्व कसं करायचं हे आपण हे बघूया, राईट. आपल्याला काय करायचं आहे, या केसमध्ये पर्टिक्युलर सोल्युशनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. बरोबर. आता इथे चेक करा, हे सगळ्यात पहिल्यांदा डिफरन्शियल इक्वेशन आहे का, ऑब्वियसली आहे, म्हणूनच पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करायला लावले ना. बरं. मग आता इथे बघा, चेक करा, इथे x ची पॉवर 1 इथे y ची पॉवर 1 पण इथे साला दोघेही स्क्वेअर मध्ये, म्हणजे हे होमोजेनियस इक्वेशन तर नाही. बरोबर. होमोजेनियस इक्वेशन काय असतं त्यासाठी वेगळी मेथड आहे सॉल्व करण्यासाठी. मग याला सॉल्व कसं करणार, दॅट इज व्हॉट इज द क्वेश्चन. बरोबर.
तर मी याला एकदम सिंपल जे आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये करायचो ना, इंटिग्रेशन मध्ये करतो तेच करणार, की जी थोडीशी नाही का अशी विचित्र टर्म दिसते ना, त्या टर्मला सबस्टिट्यूट करायचं. तर मी काय करणार बघा, चेक करा. पुट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू u. मी त्याला अझम्पशन केलं, बरोबर. आता मी याला डिफरन्शिएट करणार. जर मी याला डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळेल सांग, किंवा एक काम करूयात आपण सबस्टिट्यूशन केलं ना. आता ही व्हॅल्यू इथे टाकूयात, राईट. जर इथे सबस्टिट्यूट केली तर मला काय मिळेल बघा, एकच मिनिट. ठीक आहे, सध्या आपण पण डायरेक्ट बरं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू u. मी सबस्टिट्यूट केलं आणि आपण काय करतो, ज्या ज्या टर्मला सबस्टिट्यूट करतो आपण त्याला डिफरन्शिएट करतो, करेक्ट. मी काय करणार, देअरफॉर डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, विथ रिस्पेक्ट टू x. का कारण dy बाय dx आहे ना आपल्या क्वेश्चन मध्ये, म्हणून मी विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं. जर डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळेल सांगा, 2x प्लस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय मिळेल, 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू काय मिळालं मला, du अपॉन dx. हे बरोबर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथून काय कॉमन, आपण 2 कॉमन घेतला तर किती मिळालं मला सांगा, x प्लस व्हॉट आय एम गेटिंग इज y टाइम्स dy बाय dx बरोबर इज इक्वल टू काय मिळालं मला, du अपॉन dx. हे बरोबर आहे का इथपर्यंत. आता आलं लक्षात. देअरफॉर काय मिळालं चेक करा, x प्लस y टाइम्स dy बाय dx इज इक्वल टू, हा जो 2 मल्टिप्लिकेशन आहे खाली आपल्याला काय मिळालं, 1/2 टाइम्स du अपॉन dx. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे व्हेरिएबल सेपरेट झाले पाहिजे, राईट. तर ही जी व्हॅल्यू मला मिळाली, बरोबर. कॅन आय सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 तेच आहे ना. देअरफॉर मी काय करते बघा, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 व्हॉट कॅन वी राइट इज x प्लस y dy बाय dx. x प्लस y dy बाय dx साठी आपण लिहू शकतो का, किती लिहू शकतो, 1/2 टाइम्स du अपॉन dx इज इक्वल टू सेक ऑफ, त्या टर्मला काय अजून केलं आपण, u अजून केलं होतं, बरोबर. म्हणजे आता इथे दोन व्हेरिएबल आहेत, कोणते u आणि x. तर मी काय करणार, सगळ्या u च्या टर्म एका साइडला आणणार, सगळ्या x च्या टर्म एका साइडला आणणार, बरोबर. आणि मी नेहमी काय सांगतो, तुमचा x म्हणजे dx आणि dy ज्या काही टर्म्स असतील ते न्यूमरेटर मध्ये राहिले पाहिजे. तर मी काय करणार, नेक्स्ट स्टेप म्हणजे व्हॉट विल बी माय नेक्स्ट स्टेप, देअरफॉर हा du वरतीच राहिला, हा 1/2 पण बाहेरचा असाच राहिला, बरोबर आहे का. त्या 1/2 ने बाहेरच ठेवले, ओके. तिकडून काय आला रे, सेक u आला, जो सेक u याच्या खाली जाणार आहे इज इक्वल टू, इकडून कोण गेलं रे, d. बघा बरं झाले का व्हेरिएबल सेपरेट झाले काय. ज्यावेळी व्हेरिएबल सेपरेट होतील आता मी काय करणार, इंटिग्रेट, करेक्ट. देअरफॉर मी काय करणार, इंटिग्रेटिंग. सो जर मी याला इंटिग्रेट केलं तर मला आता काय मिळेल चेक करा, इंटिग्रेशन ऑफ, बघा 1/2 ला मी बाहेर घेतलं, 1/sec म्हणजे काय आलं रे, cos ऑफ u. 1/sec म्हणजे cos, पुढे काय मिळालं मला, du इज इक्वल्स टू व्हॉट, इंटिग्रेशन ऑफ dx. देअरफॉर हा 1/2 असा राहिला. आता sin चा डेरिव्हेटिव्ह cos, मग cos चे इंटिग्रेशन काय येईल, sin. सो इथे काय मिळालं मला, sin ऑफ u इज इक्वल टू, इथे काहीच नाही म्हणजे किती आहे रे, 1. सो इथे किती मिळालं मला, x आणि प्लस c. हे असं बरोबर आहे का. आता इथपर्यंत सॉल्व्ह करून आपल्याला थांबवलं लागलं. आपण ज्या u ला जे लिहिलं होतं ना त्याला रिसबस्टिट्यूट करावं लागेल, करेक्ट. देअरफॉर हियर, करेक्ट, ॲज काय म्हणू शकतो आपण, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल्स टू u. देअरफॉर मला काय मिळते बघा, 1/2 टाइम्स sin ऑफ u च्या ऐवजी पुन्हा किती लिहिणार मी, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं रे मला, x प्लस c. हे झालं माझं रिक्वायर्ड सोल्युशन. पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला, पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करा. जर मला जनरल सोल्युशन म्हणलं सर, कॉम्प्लिमेंटरी म्हणतात त्याला, बरोबर, तर मी इथे थांबलो असतो, बरोबर का नाही. पण आपल्याला पर्टिक्युलर सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. देअरफॉर ॲज वी नीड टू फाइंड काय रे, पर्टिक्युलर सोल्युशन, करेक्ट. देअरफॉर हियर काय म्हणूया आपण, व्हॉट इज युअर व्हॅल्यू फॉर x इज इक्वल टू y इज इक्वल टू 0. त्यांनी असं सांगितले, x ची पण व्हॅल्यू 0 आहे, y ची पण व्हॅल्यू 0 आहे, तर c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. पर्टिक्युलर म्हणजे c ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर काय मिळेल चेक करा. देअरफॉर व्हॉट इज इट, 1/2 टाइम्स sin ऑफ 0 x स्क्वेअर 0 प्लस y स्क्वेअर 0, 0 प्लस 0 0 इज इक्वल टू काय मिळालं मला, 0 प्लस c मिळालं. आता sin 0 किती असतो रे, 0. सो 0/2 म्हणजे किती आला, 0 इज इक्वल टू c. म्हणजे मला c ची व्हॅल्यू किती मिळाली, 0 मिळाली. जर c ची व्हॅल्यू 0 मिळाली, ही c ची व्हॅल्यू मी इथे सबस्टिट्यूट करणार,
बरोबर. म्हणजे मला काय मिळालं माहितीये, therefore finally what we are getting is काय मिळालं सांगा, 1/2 टाइम्स साइन ऑफ व्हॉट इज इट, x² प्लस y² इज इक्वल्स टू x असं मिळालं. म्हणजे यालाच काय म्हणू शकतो, therefore sin ऑफ x² प्लस y² इज इक्वल्स टू 2x. मी याला बॉक्स करणार आणि हे झालं माझं काय रे, रिक्वायर्ड सोल्युशन. 2x कसा आला कळलं ना, हा जो 2 इकडे डिव्हिजन होता त्याला आपण इकडे मल्टिप्लायला घेऊन गेलो आणि मला हे आन्सर मिळालं. हे समजलं का. पर्टिक्युलर सोल्युशन मध्ये सी दिसेल का रे आपल्याला, नाही दिसणार, कारण वी आर व्हेरी मच फोकस्ड. हे समजलं नक्की सर्वांना, शुअर. सो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय आहे हे लक्षात आलं. या टाइपचे एक्झाम्पल्स आपण अजून सॉल्व्ह करूया नेक्स्ट लेक्चर. ओके, डन.